आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। राज्यामध्ये बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड झालंय। 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये गोळ्या आणि औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। वैद्यकीय महाविद्यालयाचा विभाग कुणाकडे येतोय याचा अभ्यास करावा। सुनील प्रभू अंधारेंच्या आरोपांना तानाजी सावंतांचं उत्तर। सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंचा राजीनामा। प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदेंच्या एकाधिकारशाहीमुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे। परभणी जिल्ह्यामध्ये आज आंबेडकरी अनुयायींकडून बंदची हाक। संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। परभणीमध्ये काल ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली। परभणीतील संविधान विटंबना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शांततेचं आवाहन। जनतेनं कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील गुण याद्या सादर न करणाऱ्यांकडून लेखी खुलासा मागवलेला आहे। तर गुण याद्या सादर न केल्यानं 116 विद्यालयांकडून लेखी खुलासा मागवलेला आहे। महामार्गावरील महाकाय फलकांना बेकायदेशीररित्या परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई होणार आहे। ग्रामपंचायतीने अशा फलकांना परवानगी देणं न टाळल्यास कारवाई करण्यात येणार आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामधील वाघोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील 47 मुलांना विषबाधा। मटकी आणि खिचडी खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली। हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले। जालन्यातील नागेवाडी टोलनाक्यावर गोळीबार, 1 जण जखमी आहे। छत्रपती संभाजी रोडवरील घटना सीसीटीव्हीत कैद। जुन्या वादातून गोळीबार, ट्रक चालकावर गोळीबार झाल्याची माहिती आहे।